खरंच आश्चर्य वाटते की आजच्या बी युगामध्ये तुम्ही अशा भूलभुलैयाला थापांना बळी पडता। आज सर्व सुशिक्षित आहात, आज सर्वांना माहिती आहे। परतावा देणारे आतापर्यंत एकही रेकॉर्ड नाही की परतावा देणारा आतापर्यंत तो स्वतः सक्सेस झालाय किंवा सर्वांना सक्षम केले। यात फसवणूक होण्याच्या सुरुवातीला ज्यावेळेस मला सुरुवातीला कळालं तो माझा मित्र लहू लांडगे बघा तिथे, त्याला मी सर्वात पहिलं सांगितलं होतं असा परतावा देणारा माणूस इतका मोठा घोळ करणार ना, तो एकदम तो समोर साक्ष आहे माझा। तर मी जाऊ द्या, तो झाला प्रश्न। आता काढण्यासाठी मी स्वतः यशवंत नडगम दलित पॅंथर संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष, माझा 27 वर्षाचा रेकॉर्ड आहे। एखाद्या केस हातात घेतली तर त्याला तडीस नेण्याचा आणि त्याला पूर्ण मदत मिळण्याचं 100% गॅरंटी असते। आज तुमच्या सोबत दलित पॅंथरचा एक कार्यकर्ता म्हणून जुडलो, माझ्या 2 बहिणी आज तुमच्या सोबत आहेत। त्यामुळे मला कुठली गोष्ट तुम्हाला शाश्वती द्यायची गरज नाही, पण तुम्हाला 1,01,000 सांगतो, हे पैसे कसे काढायचे, तो भेटल तिथून त्याला मारत मारत सीपी ऑफिसला कसा आणायची ती माझी जबाबदारी। दुसरी गोष्ट, राहिली गोष्ट, आता सीपी साहेबांना फोन केला, सीपी साहेब जॉईंट सीपी साहेबांना फोन केला, ते आज दोघं पण इलेक्शन मध्ये आज तिथं आहेत। सोमवारची वेळ दिलेली, पण आता आपल्याला UOW मध्ये आपल्याला ऑलरेडी सरांनी सगळ्यांनी सांगितलं की तिथं प्रोसेस चालू आहे। आता तुमच्या सर्वांचे अर्ज तिथं टाईप होणं गरजेचं आहे। तुमच्या सर्वांच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत, जितक्या घेतल्यात काय घेतल्यात त्या पुराव्याशील तिथं आपल्याला सबमिट करण्याची गरज आहे। पैसे एका दिवसात भेटतील, जर त्याच्याकडे पैसे आहेत ना तो 100% पैसे भेटणार। पैसे नसतील तर मग आपल्याला केस करावं लागणार, आणि कुणीतरी तुम्हाला खोटं सांगेल केस करा, केस करू नका, केसनी काय होत नाही, तुम्हाला 10 वर्ष लागेल, 10 वर्ष वगैरे लागत नाही, एका तासात पैसे भेटतात। तुम्ही आता योग्य मार्गाने आहात, आणि आपल्याला पोलीस हे आपल्यासाठी, आपण सर्व कायदेशीर बाजू नेहमी कायद्यावरती आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे, आपण कायद्याने चाललं पाहिजे। आज तुम्हाला उशीर झाला, तुम्ही त्याला पळ काढण्यासाठी वेळ दिला, ताई म्हणल्यासारखं 6 महिने वेळ दिला, दिदी म्हणल्यासारखे 4 महिने वेळ दिला, अशा भामट्याला चोराला तुम्ही वेळ द्यायचा नाही। मला तो सापडणार, आता मी त्याचं लोकेशन ट्रेस करणार, माझे कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रभर आहे, ज्या चौकात, ज्या गल्लीत, ज्या झोपडपडीत, ज्या शहरात असेल तिथं मारत मारत त्याला सीपी ऑफिसला आणायची जबाबदारी माझी, आणि तुमच्या सर्वांचे पैसे मिळवून द्यायची जबाबदारी माझी। तुमच्या कोणाकडून 1 रुपया फी घेणार नाही, झेरॉक्सचे पण पैसे घेणार नाही। ही संघटना ती संघटना आहे, कारण या 2 दिदी माझी तुमच्या सोबत आहेत। तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या लोकांचे झेरॉक्सचे पैसे पुढे तुम्हाला 1 रुपया जाऊ देणार नाही। तुमच्या आधीच तुमचे पैसे गेलेले, तुमचे पैसे तुमच्यापर्यंत कसे येतील, आमच्या पूर्ण महाराष्ट्रभर संघटन एकदम चांगलं आहे, आणि आम्ही तुम्हाला मिळवून देऊ। फक्त तुमची जी प्रोसेस आहे, वकील साहेब सांगितल्याप्रमाणे तुम्ही आता सीपी ऑफिसला मासाळ साहेब उपायुक्त आहेत, त्या डीसीपी साहेबांकडे, त्यांच्याकडे जवळजवळ 10-12 रायटर आहेत। तुम्ही आज जेवढं शक्य, ज्यांना उद्या ज्यांना शक्य, सोमवारी ज्यांना शक्य, तुम्ही जेवढ्यांचे पैसे ते एकत्र येणं, त्या सगळ्यांची लिस्ट होणं गरजेचं आहे। आता या दीदीचे 8 लाख आहे, त्या दीदीचे काय काय असतील ते अमाऊंट असतील, त्यांना तीच पूर्ण अमाऊंट त्यांच्याकडनं भेटणार, आणि भेटणार तर असंच नाही, त्याला व्याजाच्या सोबत त्याला आपल्याला ती पैसे काढावं लागणार आहेत। कारण तुमचे पैसे जर तुम्ही बँकेत टाकले असते, कुठेतरी तुमच्या मुलांच्या मानावाने एफडी केली असती तर त्याला परतावा भेटला असता, त्याला 100% गॅरंटी होती। आता या अशा घाणेरड्या माणसाकडनं जिथं जिथं त्या जागा असतील त्याच्या जागांची वकील साहेब तुम्ही यादी द्या, त्या जागेवरती दलित पॅंथरचा बोट ठोकून ते ताबा मारून तुम्हाला ते विक्री करून देण्याचा अधिकार आपण या महसूल मंत्र्याकडनं काढून घेऊ किंवा या गृहमंत्र्याकडनं काढून घेऊ। त्याच्यावर गुन्हा दाखल करून तुमच्या ताब्यात घेऊन या जागा परस्पर तुम्ही सरकार विका, आणि या सर्वांचे पैसे त्यांच्या अकाउंटला पोहोचवा। हा जो गवळी सांगत सुटलाय, व्हिडिओ टाकतो की मला एकाने ब्लॅकमेल केले, 2 करोड घेतले, 4 नाही घेतले, अरे का ही काय पोरगी आहे का, हिला काय भोंगळं नागळं करून तिला ब्लॅकमेल करतो का? हा एकदम सुसज्ज आहे, एवढे लाखो हजारो करोड रुपये जर हा घेतोय तर हा काय वेळ आहे का? पण घेतलेत ना, आता मला ह्या काकाने पैसे घेतले, तुम्ही नाव सांगाल ना, यांनी माझ्याकडे 1,000 रुपये घेतले, 1 करोड घेतले, तो सांगतो हडपसर पोलिस आलो, वरिष्ठांना पैसे द्यायचे, त्याला 75 लाख दिले याला। अरे हे सगळे फसवे धंदे आहेत, हा यांनी कोणाला 1 रुपया दिला नाही, हा सगळ्यांचे जर पैसे खातो, हा बाकासूर आहे, याच्या पोटात हे पैसे पण नाही पचणार, हे अजून घ्यायला बसलाय। या देशातून दुसऱ्या राज्यात, तिसऱ्या राज्यात जातात ते लोक, आता दुबई पर्यंत तुम्हाला घेऊन गेला त्यांनी, म्हणजे हा का नाही दुबईला नसणार? ही कुठल्या गोष्टी आहेत, म्हणजे कुठपर्यंत योग्य वाटतं तुम्हाला? हा, तर माझं काय म्हणणं आहे, हे ज्यांनी कोणी घेतले असतील तर आपण सीपी ऑफिसला चाललोय। सोमवारी सीपी साहेबांनी आपल्याला वेळ दिलेला आहे, सोमवारी सीपी साहेबांकडे आपली जी काय रीतसर तक्रार असेल, सर्वांच्या सह्यासोबत रीतसर तक्रार त्यांच्याकडे देऊ, आणि ज्यांनी त्याला ब्लॅकमेल केलं म्हणतात, तो म्हणतो हडपसरमध्ये सीसीटीव्ही आहे, माझ्याकडे व्हिडिओ सीसी आहे, जे काय असतील ते त्यांनी तिथं पुरावा देऊ दे, त्यांना पण उचलून आणायला लावू आपण। ज्या पत्रकाराच्या खोट्या पत्रकार असतात ना, ज्या की मी पत्रकार म्हणून सांगून जे लुबाडतात, त्या पत्रकाराला पण उचलून आणायला लावू। ज्या कोणी त्या गुन्हेगारांनी त्यांनी जर सांगितलं असेल, कोणी संघटने पक्षाने धमकी दिली असेल, त्यांनी पैसे घेतले, त्यांना सरसकट उचलून आणायला लावू। पण ह्याच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहेत ना, आता तुम्हाला माहिती असेल हा सीपी किती चांगला आहे, तुम्ही पाहिलं असेल, आज कुठली मोठी टोळी असू दे, अख्खीच्या अख्खी प्रॉपर्टी सील केली, सगळ्या गोष्टी त्यांनी ताब्यात घेतल्यात। तर मग विचार करा, हा सीपी त्या गोष्टीसाठी सक्षम आहे। तर ह्याच्या पण जेवढ्या प्रॉपर्टी अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतात, दुबईला असू द्या,
त्या सगळ्या प्रॉपर्ट्या सील करून ते सरकार खात्यात जमा करून त्या सरकारने निलावदार करतो किंवा एखादं कुठं तुम्हाला विकायचं विका, पण आमच्या जेवढे खातेदार आहेत त्यांचे पैसे त्यांच्या व्याजासोबत त्यांच्याकडे पोहोचले पाहिजे. त्यासाठी जर हे नाही, जर वेळ आपण त्यांना सीपी साहेबांना पण वेळ देऊ की तुम्ही येत्या 10 दिवसात 15 दिवसात महिनाभरात करा. 15 जानेवारी पर्यंत इलेक्शन आहे, 15 जानेवारी पण तुमची प्रोसेस करा. 17 जानेवारीला मग आपण धडक मोर्चा हजारो लाखोंच्या संख्येने सीपी ऑफिसच्या गेटवर बसू. तुम्ही आमच्यासाठी आहे ना, आम्हाला न्याय देण्यासाठी आहे, तर आम्हाला न्याय मिळालाच.